सोनपूर नावाच्या गावात कविता नावाची एक महिला आणि तिचा मुलगा असे एक छोटेसे कुटुंब राहत होते। तिच्या पतीच्या अचानक निधनानंतर घराची संपूर्ण जबाबदारी कवितावर आली। तिने तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या दोन्ही मुलांचे संगोपन आणि शिक्षण करण्यात घालवले। परंतु जेव्हा तिची मुले मोठी झाली तेव्हा कविताला एक मोठा निर्णय घ्यावा लागला आणि ती तिच्या माहेरी तिच्या वडिलांकडे गेली। तू कशी आलीस मुली? सगळं ठीक आहे ना? बाबूजी, तुम्हाला माहिती आहे की मी माझ्या दोन्ही मुलांना खूप कष्टाने वाढवले। आता त्यांना शहरात जाऊन कॉलेजमध्ये शिकण्याची वेळ आली आहे, पण माझ्याकडे दोघांनाही पुढे शिक्षण देण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत। जर एका मुलाला शिक्षण मिळाले नाही तर तो त्याच्यावर अन्याय होईल। अशा परिस्थितीत मी काय करावे मला काहीच समजत नाही बाबूजी। कविता, मला एक सांग, आणि दोन्ही मुलांमध्ये सर्वात हुशार कोण आहे? माझा श्याम सर्वात हुशार आहे बाबूजी। त्याचप्रमाणे राम देखील चांगले वाचू शकतो, पण श्याम वाचण्यात चांगला आहे। मग कविता ठीक आहे। श्याम हा दोघांमध्ये मोठा आहे आणि तो हुशारही आहे, म्हणून श्यामला बाहेर अभ्यासासाठी पाठव आणि हो, रामला घरीच ठेव। या गावात एका मिठाईच्या दुकानात एक जागा रिकामी आहे, मी त्याला तिथे कामावर ठेवेन। बाबूजींचा फैसला ऐकून कविताला खूप दिलासा मिळतो। ती श्यामला पुन्हा बाहेर शिकायला पाठवते आणि रामला कन्हैयाच्या घरी मिठाई बनवण्याचे काम देते। रामला अभ्यास करता न आल्याबद्दल खूप पश्चाताप होत होता, पण त्याला त्याच्या घराची परिस्थिती चांगलीच माहिती होती, म्हणून त्याने पुढे अभ्यास न करण्याचा आग्रह धरला। असेच दिवस गेले आणि 3 वर्षांनी श्यामला एका मोठ्या फूड चेनमध्ये ज्युनियर मॅनेजरची नोकरी मिळाली। आई, गोड खा, मला एका मोठ्या फूड चेन मध्ये मॅनेजरची नोकरी मिळाली आहे। बेटा, फूड चेन म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती वेगवेगळ्या शहरांमध्ये हॉटेल उघडते तेव्हा त्याला फूड चेन म्हणतात, नाही का भैया? मी अगदी बरोबर आहे ना? ते 5 तारांकित हॉटेल आहे आई। तिथे पगार चांगला असेल आणि आपण हळूहळू शहरात शिफ्ट होऊ। काही महिन्यातच रामला ज्युनियर ते सिनियर स्तरावर बढती मिळते आणि तो श्याम आणि त्याच्या आईला शहरात घेऊन जातो। आई, माझा बॉस उद्या जेवायला येणार आहे। जेव्हा मी त्याला सांगितले की माझ्या कुटुंबाला आणले आहे, ते खूप आनंदी झाले। अरे वा, मग बेटा तुझ्या बॉसला फोन कर, शेवटी आम्ही तुझ्या बॉसला भेटू। आई, तू नेहमी आजारी असतेस, मग जेवण कोण बनवणार? काळजी करू नकोस भैया, तू शिकत असताना मी खूप स्वयंपाकाचे कौशल्य शिकले आहे। तू बघशीलच, मी असे जेवण बनवेल की तुझे बॉसही बोटे चाटतील। हो हो, ठीक आहे श्याम, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तो एका 5 तारांकित हॉटेलचा मालक आहे। जेवण त्यानुसार बनवले पाहिजे। त्या सर्व गोष्टींबद्दल जास्त काळजी करू नकोस भैया, फक्त कामावर लक्ष केंद्रित कर, नाहीतर बघ, जेवण खाल्ल्याबरोबर तुला दुहेरी प्रमोशन मिळेल। तो हे बोलता सगळे हसले। दुसऱ्या दिवशी श्याम पूर्ण एकाग्रतेने खूप चविष्ट पदार्थ बनवतो। भैया, तुझा बॉस आला आहे असे दिसते, मी दार उघडतो। नाही नाही श्याम, तू ते सोडून दे। माझा बॉस काय विचार करेल? त्याचा भाऊ कोणत्या प्रकारचे कपडे घालतो? आणि ऐक, तू आतच राहा, तुला बाहेर जाण्याची काही गरज नाही। हे ऐकून श्याम दुःखी होतो आणि काहीही न बोलता आत जातो आणि जेवणाचे टेबल व्यवस्थित करू लागतो। या सर, या बसा सर, कृपया। राम, तुझी आई आणि भाऊ कुठे आहेत? त्यांची ओळख करून दे। मी आताच त्यांची ओळख करून देतो सर। आई, आई, इथे ये। नमस्कार भाऊसाहेब, तुम्ही कसे आहात? इथे राम, त्याची आई आणि त्याचा बॉस एकमेकांशी बोलत होते आणि श्याम जेवण बनवण्यात व्यस्त होता। काही वेळाने ते सर्व जेवणाच्या टेबलावर आले। टेबल सजवलेले पाहून रामचा बॉस खूप आनंदी झाला। सगळं अगदी परिपूर्ण होतं। तुम्ही परिपूर्ण असता तर बरं होतं। सर, खूप काही तयार झालं आहे। तो माझा धाकटा मुलगा श्याम। राम, श्याम घरी आहे? तुम्ही आतापर्यंत त्याची ओळख करून दिली नाही।
सर, तो स्वयंपाक करण्यात व्यस्त होता. म्हणूनच श्याम बेटा, इथे ये जरा. श्याम संकोच करत बाहेर येतो. वा बेटा, तुम्ही खूप छान जेवण बनवलं आहे. तुम्ही कुठूनही स्वयंपाक करून पाहिला आहे का? नाही सर, तो आमच्या गावातील एका मिठाईच्या दुकानात स्वयंपाकी होता, म्हणून तो थोडासा स्वयंपाक करू शकतो. भावाकडून हे सगळं ऐकून श्याम खूप दुःखी होतो. जाण्यापूर्वी रामचा बॉस श्यामला ऑफर देतो. वा, मला जेवण खायला खूप आवडलं. श्यामने टेबलची ही काळजी घेतली होती. बहीण, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला. तुमचा मुलगा खूप हुशार आहे. आम्हाला आमच्या हॉटेलमध्ये नोकरी हवी आहे. तुमच्या मुलाला आमच्या सोबत काम करायला आवडेल का? पण साहेब, श्यामने कोणतीही पदवी घेतलेली नाही. तो फक्त असे थोडे शिकलेला आहे. तुम्ही काळजी करू नका राम. मला फक्त प्रथम श्रेणीचा स्वाद हवा आहे, बाकी काही नाही. तुम्ही उद्या राम सोबत ऑफिस मध्ये या आणि तिथे एक डिश बनवा आणि त्याला वाढा. हे सर्व ऐकून श्याम खूप आनंदी होतो, पण रामला हे सर्व अजिबात आवडत नाही. दुसऱ्या दिवशी श्याम तिथे पोहोचतो आणि त्याची डिश बनवू लागतो. हे घ्या सर, पनीर रोटी. ते खूप चांगले बनवले आहे. चव आणखीन वाढली आहे. तुम्हाला ते खूप आवडले का सर? मी ते घेऊ शकतो का? मग का? ते खराब झाले. काय झाले सर? मला काहीच समजत नाही. तुम्ही मला स्वतः सांगाल का राम, की मी तुम्हाला सांगेन? अरे श्याम, मी या रेस्टॉरंटच्या मॅनेजरला तुझ्या ताटात मीठ आणि मिरची घालायला सांगितली होती, जेणेकरून तुला इथे नोकरी मिळू नये. हे काय आहे? कंटाळवाणे भाऊ. हो श्याम, राम खरोखर कंटाळवाणा आहे. तुझ्या आईने त्याला फोनवर बोलताना ऐकले होते. तिने मला आधीच कळवले होते. पण भाऊ, तू हे का केलेस? अरे श्याम, मला नको होते की तुलाही माझ्यासारखे इतके पैसे आणि जीवनशैली मिळू नये. मला तू माझ्या पोटावर असे जगावे असे वाटत होते. मी तुला आताच नोकरीवरून काढून टाकत आहे. नाही साहेब, माझ्या भावासोबत असे करू नका. तो मनाने वाईट नाही. माझ्या भावाला काढून टाकू नका साहेब. बघा राम, तू तुझ्या भावाशी इतके वाईट वागलास तरीही तुझा भाऊ तुला खूप प्रेम करतो. मी माफ करतो साहेब. प्रेम, श्याम अशा प्रकारे रामला त्याची चूक कळते आणि ते त्यांच्या घरात आनंदाने राहू लागतात.